प्रजासत्ताक दिनाच्या प्रथमतः सर्वांना मनस्वी शुभेच्छा। नाशिक जिल्हा पालकमंत्री सन्माननीय साहेब आज बढियापैकी ध्वजारोहण करायला गेले। 2009 पासून तुम्ही पाहिलं असेल, जुन्या काळात आपण झेंडावंदन करायला गेल्यावर त्याच्या डोक्यावर टोपी आहे तो म्हणायचा प्रेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर, आणि मग राष्ट्रगीत झाल्यावर भारत माता की मग आपण म्हणायचो जय। तेव्हा ज्याच्या डोक्यावर टोपी आहे तोच झेंड्याला सलामी द्यायचा। आता डोक्यावर टोपी असणारा, डोक्यावर केस असणारा किंवा गेलेली केस असणारा, सध्या आपण आपल्या भारताच्या ध्वजाला सलामी देतो। पण सलामी देत असताना आणि त्यानंतर आपल्याला त्याचं बिनाकामी भाषण ऐकावं लागते। लहान लेकराला ऊन लागते, त्यांना आपण संत्री गोळ्या देतो। सकाळी 4ला ते उठलेले असतात। आपला काळ तर लय बेकार होता, आपण तांब्यानं प्रेस केल्या होत्या, 4-4 वळ्या त्याच्यावर उमटल्या होत्या। त्याच्यानंतर आपल्या माईनं शर्टात म्हणजे आपल्या आंगड्यामध्ये निळी टाकली होती, 1 रुपया चांदी का देश हमारा गांधी का। आणि मग गेली वर्षानुवर्ष प्रजासत्ताक दिन असो का भारताचा स्वातंत्र्य दिन असो, त्याच्यासमोर एक फोटो असायचा गांधीजीचा। आम्ही गांधीजीच्या कार्यावर आक्षेप घेणारे आम्ही कोण? पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला। पण स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर लक्षात घ्या, इंग्रजी राजवटीमध्ये आपला देश 2.5 वर्ष चालला गेला। आणि मग इथून पुढं ह्या देशातला राजा हा राजवाड्यातून निर्माण न होता तो मतपेटीतून निर्माण झाला पाहिजे। आणि या मतपेटीतून मत टाकण्याचा अधिकार एका बाप माणसाने दिला। त्या बाप माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मग पालकमंत्री साहेब, तुमचं काम होतं की तुम्ही 1-1.5 तास रटाळवानं लोकांना बोर करणारं, लोकांना ताण देणारं भाषण दिलं। त्या भाषणात बसणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी, त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देण्यासाठी एक नाव लागते, ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जर तुम्ही हे नाव घेतलं असतं तर कदाचित तिथल्या लोकांना बरं वाटलं असतं। पण काय होतं माहिती आहे का, मी या ठिकाणी जी काही माधवी जाधव नावाच्या वनकर्मचारी आहेत, प्रथमतः तुमच्या निडरतेचा, बाबासाहेबांवर असलेल्या निस्सम प्रेमाचा मी पहिल्यांदा फॅन झालो। प्रथमतः ताई, तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या कार्याला, तुम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या वक्तव्याला मानाचा क्रांतिकारी जय भीम आहे। पण विनंती काय माहिती आहे का, सूर्याचं अस्तित्व 4-5 बांडगुळं कधी लक्षात घ्या झाकू शकत नसतात। त्यामुळं काही फरक पडत नाही काही 4-5 बांडगुळ्यांनी नाव घेतलं काय न घेतलं काय। अरे या जगामध्ये 194 राष्ट्र आहेत, त्यापैकी 156 राष्ट्रामध्ये त्या बाप माणसाची मोठ्या थाटामाटात जयंती झाली। पण अलीकडं आपण पाहिलं असेल, समाजसुधारक आपण जातीमध्ये धर्मामध्ये वाटून घ्यायलो। अलीकडं कोण तो मिश्रा येतो, वारंवार बाबासाहेबांवर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो। अलीकडं काही बांडगुळं रील स्टार पाहिले मी, बिनाकामी अमकान ढमकान त्याच्यावर कसा तरी बाबासाहेबाला डावलण्याचा प्रयत्न करतो। नेमकं चालू काय, नेमकं तुम्हाला दाखवायचं आहे काय? आणि म्हणून या महिलेचं म्हणणं आलं की बाबा की तुम्ही एवढ्या मोठ्या भाषणामध्ये बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही, बाबासाहेबाची ओळख तुम्ही पुसवायला चालला का? आणि जर असं होत असेल तर वाळूचे टोपले उचल, कामाला जाईल, खड्ड्यात मला सस्पेंड करा। पण ही गोष्ट मी सहन करणार नाही। हे पहा, खऱ्या अर्थानं श्रीमंत लोकांनी बाबासाहेबाचा फायदा घेतला, पण आजही बाबासाहेबावर प्रेम करणारा घटक हा गोरगरीबच आहे। घटना समजून घ्यायची ना आपल्याला, त्या वाड्याताड्यापर्यंतच आपल्याला घटना समजून घ्यावं लागेल, खऱ्या अर्थानं त्या वस्तीपर्यंत आपल्याला ती घटना समजून घ्यावं लागेल। आणि म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणल्यावर काय आहे, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार आहे। तो हक देण्याचं काम राज्यघटनेच्या भाग क्रमांक 3 मध्ये एका बाप माणसाने केलंय, त्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून प्रजासत्ताक दिनी तुम्ही गांधीजींचा फोटो लावा, नो डाऊट, पण बाजूला कोटामध्ये गॉगलवर असणारा दिमागदार ॲटिट्यूडमध्ये बाबासाहेबांचा देखील फोटो लावा। का 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कळलं का? मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947, 141 दिवस अविरत घटना समितीतील सदस्यांचं काम आणि त्यातून निर्माण झालेलं भारताचं संविधान, कळलं का? तो तुमचा आमचा रक्षणकर्ता ग्रंथ आहे। तुम्हाला मला बोलण्याचं, चालण्याचं, खाण्यापिण्या राहण्याचं स्वातंत्र्य देणारा ग्रंथ संविधान आहे। त्यांचा तुम्ही आम्ही सन्मान केला पाहिजे का? तर आपलं प्रत्येक स्वातंत्र्य ज्या घटनेमध्ये लिहिले त्या घटनेचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणून त्यांचा फोटो तर लावा, पण त्यांच्या विचारांना अभिवादन करा। पण ताई, तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचारला, त्या ठिकाणी अनेकांनी तो व्हिडिओ व्हायरल केले, खाली काही अनेक बांडगुळांनी कमेंट केल्या आहे ना। पक्षाचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते असतात, आपण त्यांच्या डोक्यातील
आहे ना, म्हणजे सुपीक डोक्यातले नापीक विचार आपण काढू शकत नाहीत. पण शेवटी ताई, तुमच्या मनामध्ये तुमचं कर्तव्य पार पडत असताना बाबासाहेबाबद्दलचं प्रेम, बाबासाहेबांच्या विचाराबद्दल आणि बाबासाहेबांनी आपला जो उद्धार केला आहे त्याबद्दलची कृतज्ञता पाहून अक्षरशः खूप छान वाटलं. ताई, मानाचा क्रांतिकारी जय भीम. सर्वांनी प्रजासत्ताक दिन ह्या दिनानिमित्त समाजसुधारक, विचारवंत, क्रांतिकारक ज्यांनी आपल्या संसाराची राखरांगोळी करून शरीराचं रक्त सांडून ही पवित्र भारतभूमी आपल्या ताब्यात दिली आहे, तिचं रक्षण करा, आपल्यातले वेवे दावे कमी करा आणि समाजसुधारक, विचारवंत, त्यातल्या त्यात बाबासाहेबांचा द्वेष करणं थोडं टाळा. शेवटी मानाचा जय भीम, जय शिवराय. धन्यवाद.